डीजे वाले सर्व झालेले आहेत. चला आपण आता बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा तर बक्षीस समारंभ आपण सुरू करण्यापूर्वी उदय घरत, अक्षय भगत, रोहित घरत आणि कुणाल घरत यांनी यायचे आहे. आपलं वैयक्तिक पारितोषिक आपल्याला आहे बघा. जे पारितोषिक आपल्याला लावलं होतं ते आमचे आदरणीय संदीप गायकवाड, त्याचबरोबर आमचे महेश भगत हे पारितोषिक आपण घेण्याकरता येतात. उदय घरत एक चौकार ज्यानं ठोकलाय. चला या आपण प्रवीण गायकर स्टेजवर यायचंय. प्रवीण गायकर, राकेश आपण पारितोषिक देऊया. उदय घरत, त्यानंतर अक्षय भगत 2 चौकाराचे पारितोषिक. रोहित घरत, एक चौकार एक षटकार. रोहित घरत आपण यायचंय. आणि कुणाल घरत एक षटकार. धन्यवाद महेश गवाणकर. संदीप घरत साहेब आपलेही मनापासून आभार. आणि मनापासून प्रवीण आपण आभार व्यक्त करूया. जे गजाननजी पाटील माजी उपसरपंच दापोली गावचे आमचे भाऊ यांना सलग 2 ते 3 दिवस आपलं समालोचन आवडलं त्याबद्दल 1,000 रुपये आम्हा समालोचकांना दिले. एकदा जोरदार टाळ्या खरं तर गजानन भाऊ यांच्यासाठी. धन्यवाद भाऊ. बरं गणपती बाप्पा. धन्यवाद गजानन भाऊ. असंच प्रेम ठेवा. खरं तर त्याचबरोबर नंदराज शेठ मुंगाजी यांनीही आम्हाला पारितोषिक दिलं. खरं तर त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार. थँक्यू. धन्यवाद राकेशजी गायकवाड, त्याचबरोबर गजानन भाऊ आणि मनकोजी नाईक, आपला मनापासून आभार. द मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यातील सामनावीर ज्यानं 7 चेंडूमध्ये 11 धावा तर 2 षटक फेकत अवघ्या 9 धावा आणि 2 विकेट. प्रवीण भोईर, मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच. डीजे जरा नाव घेत वाजव जरा. लास्टची मोमेंट. सर्व प्लेयर्स या. चला सर्व प्लेयर. रोशन जरा प्लेयर आल्यावर जरा त्याला नाशिक डोल होते, त्याला पण उत्स्फूर्तपणा येईल. 4 टीम्स यायचे आपण. 4 संघ भातान, करंजाडे, वरचवले आणि वलवली संघ. वलवली संघ आपणही यावं. सर्व टीम्स या समोरासमोर, कारण आपण बक्षीस द्यायचं आणि जोरदार टाळ्याने मात्र कौतुक करूया अंतिम सामन्यातील सामनावीर. मी आदरणीय निलेश भगत यांना विनंती करतोय की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सामनावीराचं बक्षीस प्रवीण भोईर. परंतु या ठिकाणी थांबायचंय. प्रवीण भोईरनं हे पारितोषिक मोठ्या मनानं डेडिकेट केलंय. प्रवीण कोण आहे तो खेळाडू? सागर, माझा छोटा भाऊ. अरे वा, छोटा भाऊ. आता मात्र सागर भोईरला हे बक्षीस डेडिकेट केले. सागर यायचं आहे धावत पळत. छोटा भाऊ.
माध्यमातून दाखवलं प्रवीण आणि सागर. अभिनंदन पुन्हा एकदा सागर, वेल प्लेड प्रवीण. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हे पारितोषिक देण्याकरिता आपण आमंत्रित करूया बंट्याला. आपण पाहू शकाल मित्रांनो, खऱ्या अर्थानं उद्या बंट्याचा वाढदिवस आणि उद्या OPLचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. मी आदरणीय आमचे ज्येष्ठ या ओले गावातील वरिष्ठ मान्यवर आदरणीय सुरेशजी गायकवाड आणि हरिचंद्र गव्हाणकर. का या आपण ना या हरिचंद्र गव्हाणकर, सुरेश गायकवाड, माननीय सन्माननीय ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर ओले गावातील यांच्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जाईल. यस, आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड सिक्सरचे शूज या ठिकाणी दिले जातील. आणि या स्पर्धेतील खेळाडू ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं 5 कॅचेस टिपलेत, म्हणजे 5 झेल घेणारा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सांज सायरा 11 वलवली संघाचा ऋषिकेश चौधरी. क्या बात आहे. ऋषी ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ऋषी यावं हे पारितोषिक घेण्यासाठी, ज्याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकाचा खिताब त्याच्या नावावरती पाहायला मिळेल. ऋषी यावं मॅन ऑफ द मॅच माफ करा, या ठिकाणी क्षेत्ररक्षक पारितोषिक घेण्यासाठी. ऋषी नाहीयेत, परंतु त्यांच्या जागेवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल ऋषिकेश चौधरी. ठोक रोशन. ट्रॉफी बाकी होती, तर ती ट्रॉफी आपण वितरण करूया. सेमीफायनलच्या सामन्याची ट्रॉफी करताना देण्याची बाकी होती. भातान संघाचा खेळाडू ठरलाय. तत्पूर्वी आपण रिव्हॉल्सर मान्यवरांना आमंत्रित करूया. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामध्ये राहिलेला आपण देऊया. मी आमंत्रित करतोय रणजित शेठ घरत वरचवले आणि राजेश शेठ घरत वरचवले या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. तर रणजित शेठ घरत यांना विनंती करतो की आपण यावं. रुपेश गायकवाड साहेब यांचे खंदे समर्थक आणि सेमीफायनलच्या सामन्याचा सामनावीर छोटा तीर गावकरे गंभीर. खऱ्या अर्थानं सागर भोई ठरला होता त्या मॅचचा हिरो. सागर यावं ही ट्रॉफी घेण्यासाठी. क्या बात आहे. सागरला पाहू शकाल मित्रांनो, तडाखेबंद फलंदाज तो ठरला होता सेमीफायनलच्या सामन्याचा सामनावीर. डीजे आणि सागर यायचे तुझ्यासाठी 500 रुपये गजानन गायकवाड यांच्याकडनं आलेला आहे. द्या भाऊ. गजानन गायकवाड खुश झाले सागर भोईरवर आणि त्यांना 500 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या. यस मिस्टर शॅगी AP डिव्हिलियर्स. मी पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी आमंत्रित करतोय महेश भगत मान्यवर आणि दिगंबर घरात. दिगंबर घरात आणि महेश भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. आणि ते पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. ज्या दोन मान्यवरांच्या वतीनं पुरस्कृत अर्थातच बहाल केलं जाईल, गौरवण्यात येईल तो गोलंदाज आहे. यस यस रिवल मात्रे सर. जिस गेंदबाज ने इसी पाटा विकेट के ऊपर अच्छे अच्छे बल्लेबाजों को पूरी तरीके से घुमाया चकाया, वो इस टूर्नामेंट का सर्वोत्कृष्ट गेंदबाज रहेगा और उस गेंदबाज का नाम है. नक्कीच 8 षटक 59 धावा देत पुन्हा एकदा 8 विकेट मिळवणारा, सर्वात जास्त बळी पटकावणारा स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान टीमचा प्रवीण भोई. मिस्टर बाहुबली ऑफ दी भातान टीम, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठान श्रीदत्त 11 भातान क्रिकेट संघाचा दमदार. याच खेळाडूने मित्रांनो याच मैदानावरती पहिल्यांदा पल्सर बाईक जिंकली होती. तोच खेळाडू ठरलाय प्रवीण भोईर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
थँक्यू. अभिनंदन प्रवीण, खरं तर मायक्रोफोन चांगले बोलता तुम्ही. प्रवीण, पुन्हा एकदा इतिहास केलाय बातान क्रिकेट संघानं. याच मैदानावरती आपण पल्सर बाईक घेऊन गेला होतात. आज आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळतोय. कसं वाटतं या किताबाबद्दल? किताबाबद्दल प्रथम आम्हाला इथे राकेश दादा, रुपेश दादा यांनी खेळायला संधी दिली, त्यांचा आभार मानतो. आणि आमचे पवन सर, त्यांचे आभार मानतो. आणि खेळायचं म्हणजे मी जास्त प्रॅक्टिस ग्राउंडवर कमी करतो, पण इथे जास्त करतो. प्रवीण, तुमच्यावरती सातत्याने प्रेम दाखवलं जातं या ओले गावाच्या माध्यमातून. भलेही क्रिकेट वेगळं आणि एक नातं मैत्रीचं वेगळं असतं. कसं वाटलं या ओल्या गावाबद्दल? ओलं गावाबद्दल म्हणजे प्रथम आमचे मित्र सायनाईट बॉईज हे पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होते, आता पण आहेत ते बाहेर. आणि हे दादा आई आमच्यासोबत असतात, त्याच्यामुळे आम्हाला खेळायला चांगलं वाटतं. एक शेवटचा प्रश्न. आपण देखील आयोजक आहात. भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये 10 संघ, रोजचे एकूण 40-50 संघ असतात आणि 1 लाखाला 14 ते 15,000 एंट्री असते. परंतु या स्पर्धेमध्ये 8 संघ, माफ करा, रोजचे 8 संघ, 32 संघ, 32 संघांचा ड्रॉ, 1 लाखाला फक्त 11,000 एंट्री, सरप्राईज गिफ्ट, सोन्याची चैन मालिकावीरसाठी. ऑल ओव्हर कसं पाहता, काय सांगाल या स्पर्धेवर? राकेश गायकवाड, ग्रामीण टेनिस अकॅडमीचे अध्यक्ष, आमचे रुपेश गायकवाड विद्यमान सरपंच असतील, गजानन शेठ पाटील दापोली, त्याच्यानंतर मनकुश शेठ नाईक असतील, नंदराज शेठ मुंगाजी, संपूर्ण काय सांगाल या स्पर्धेबद्दल? प्रथम म्हणजे क्रिकेटचे सर्व नियम कोणतेही असो, नवीन असो तर जुने असो, ते इथूनच चालू होतात. त्यांनी असं सांगितलं का तुमची एंट्री पूर्ण लागेल. आणि असं एक सांगितलं का जेवढ्या टीमात 24 संघ असतील त्यांच्या पूर्ण चिठ्ठे उडले जातील. केलाचं असेल तरच आधी सांगा, नसेल तर नाही सांगा. पण त्यांनी असं केलं. पण हा खेळ एकदम असा नवीन चांगला वाटला आम्हाला. पण टीम असं पण नाही वाटलं का एक टीम मोठी आहे, अशी एकदम बारकी आहे. सर्व लेवल टीम होत्या आणि खेळायला चांगलं वाटलं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण भोईर, बाहुबली ऑफ भातान. थँक्यू सो मच. अभिनंदन प्रवीण भोईर. तदनंतर मी पुन्हा एकदा मान्यवरांना आमंत्रित करतोय. पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाजाचं आणि ते पारितोषिक देण्यासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध ज्यांची निवड झाली, रोशन घरत, आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष अर्थातच संदीपजी मोरेश्वर घरात, या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूंना 25 चेंडूमध्ये 62 धावा कुठून काढल्यात, तो खेळाडू आहे जय हनुमान करंजाडे टीमचा प्रतीक जाधव. अभिनंदन. उत्कृष्ट फलंदाजाचा हा पारितोषिक मिळाला आहे. प्रथम कसं फील करता? खूप चांगलं वाटतंय, पण आम्ही जिंकलो असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. करंजाडे क्रिकेट संघ आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एक चांगली कामगिरी करतोय. 32 संघांचा ड्रॉ या ठिकाणी झाला, हे तुम्हालाही माहीत होतं. या स्पर्धेमध्ये आपण हिंमत दाखवली, पारितोषिक देखील पटकावलं. स्पर्धेबद्दल, आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे, खेळायला खूप मजा आली, विकेट खूप चांगली होती आणि ग्राउंड सुद्धा चांगलं होतं, लाईट्स चांगल्या होत्या. एवढ्या कमी एंट्रीमध्ये एवढी चांगल्या फॅसिलिटीज कुठे मिळत नाही. सो त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटलं आम्हाला. आयोजकांचं खरंच आभार मानतो आम्ही. प्रत्येक खरं तर एक प्रश्न असेल बघा, ज्या पद्धतीनं आम्ही तुमच्या मागे घाई करत होतो वेळ वाचवण्याकरता, खरं तर पहिलं सत्र संपायच्या आतमध्ये तुम्हाला मी टॉस करायला बोलवत होतं. हा खरं तर फॉर्मॅट कसा वाटला की तुम्हाला लगेच पॅनलाइज केलं जाईल असं आम्ही अनाऊन्समेंट करतो आयोजक कमिटीनं. पहिल्या सत्रातच टॉस व्हायचा म्हणजे सत्र संपल्या. कसं वाटलं आमचा हा संपूर्ण आयोजनाचा फॉर्मॅट? ॲक्च्युली स्पोर्ट्स बोललं तर डिसिप्लिन खूप मॅटर करते. डिसिप्लिन शिवाय क्रिकेट नसतं आणि आपल्या मोस्टली भागामध्ये डिसिप्लिनची खूप कमतरता आहे. सो डिसिप्लिन इथून चालू होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा नवीन जो नियम होता डिसिप्लिनबद्दल खूप चांगला होता आणि असेच डिसिप्लिन राहिली पाहिजे. डेफिनेटली. लास्ट मॅच, फायनलचा मॅच 6 ओव्हरचा खेळलात. अनेक स्पर्धेमध्ये 3 ओव्हर 4 होते. काय म्हणाल याच्याबद्दल? अत्यंत खूप चांगलं, सगळ्यांना संधी मिळते परफॉर्म करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. 6 ओव्हर म्हणजे बॉलर्स यूज होतात, 4 ते 5 बॉलर्स यूज होतात, बॅट्समनला संधी मिळते. सो लास्ट प्रेशर मॅचला पण आपल्याला परफॉर्म करण्याची संधी मिळते. 6 ओव्हरची मॅच म्हणजे खरंच एक्सलंट, चांगलं होतं. थँक्यू. खूप चांगलं. बघा, प्रतीकनं आपली प्रतिक्रिया अप्रतिम या ठिकाणी मांडली आहे. यस, वन्स अगेन प्रतीक जाधव, वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन प्रतीक, अभिनंदन.
तर मी मान्यवरांना विनंती करेन पाहुण्यांना की आपण स्थानपन्न व्हावं. संदीपजी आणि रोशनजी. तर बघा आता आपण सांघिक पारितोषिक देणार आहोत, परंतु ते परत पारितोषिक देण्या अगोदर मी सर्व संघांना विनंती करतोय, ज्यावेळी आपण पारितोषिक घेण्याकरता याल संघ पूर्ण, त्यावेळी बरोबर बघा या पाहुण्यांच्या समवेत तुमचा फोटो आला पाहिजे, म्हणजे पाहुणे उभे राहतील. एवढी पाहुणे आपण मंडळी आहेत त्या उभे राहतील आणि तुम्ही त्यांच्या बरोबर खाली बसायचं आहे, म्हणजे एक फोटोग्राफी अतिशय चांगली आली पाहिजे. ही फक्त तुमच्याकडे मी अपेक्षा करतोय. प्लीज कोऑपरेट. पाहुण्यांचा मान सन्मान आणि पाहुण्यांच्या बरोबर तुम्ही मध्ये सर्व खेळाडू आला पाहिजेत, यासाठी थोडी गडबड करू नका प्लीज, तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे. तर आपण सांघिक पारितोषिक देऊ, परंतु आज ही स्पर्धा आम्ही आयोजित केली. या स्पर्धेची सुरुवात झाली. अंश गायकवाड म्हणजे राखेजी गायकवाड यांचा सुपुत्र, ज्याचा वाढदिवस होता 6 फेब्रुवारीला आणि ही स्पर्धा संपते. या स्पर्धेची सांगता होते आणि आज वाढदिवस आहे प्रिन्स गायकवाड म्हणजे बंट्या, रुपेशजी गायकवाड यांचा सुपुत्र. OPL ची ओपनिंग मात्र त्याच्या वाढदिवसाने सुरू होणार आहे, परंतु 12 वाजून गेलेत, म्हणजे आता आपल्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी 2 मिनिटं बाकी आहेत मला वाटतंय. नक्कीच तोपर्यंत डीजे तुम्हाला संधी 2 मिनिट गाणं सेट करून घ्या. नक्कीच वाढदिवस संगीत सेट होईल. बंटे आहे कुठे? आणि प्रिन्स गायकवाड रुपेश सरपंच चला बर्थडे सरपंचाचा सुपुत्र अर्थातच बंट्या रुपेश गायकवाड यांचे सुपुत्र प्रिन्स गायकवाड याचा वाढदिवस. मात्र सर बंट्याने काजू बदाम जास्त खाल्लेत लहानपणी आणि आता त्याची बॉडी तुम्ही पाहू शकाल. दमदार सरपंच यांचे सुपुत्र बंट्याचा वाढदिवस. बंट्या आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमी तुझ्या हाताने सत्कार्य घडो आणि जसं वडिलांनी नाव आपलं केलंय त्याचं वडिलांचं नाव नेहमी कायम आपण टिकून ठेवावं आणि आपलं देखील नाव समाज दृष्टिकोन नेहमीच दमदार व्हावं. हेच तुला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. डीजे आपण देखील सर्वांनी टाळ्या वाजवायच्या बंट्यासाठी. सर्वांनी यावं. प्रिन्स टायगर अग्निशामक दलांचे अधिकारी खऱ्या अर्थानं आपण रत्तेश गायकवाड यांचं याशिवाय या ठिकाणी आगमन झालं. रत्तेश गायकवाड टायगर आपलं सहर्ष स्वागत. वावा सिद्ध शतायुष्य वावा सिद्ध दीर्घायुष्य. विकेटवर खेळू नका. बंट्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक आणि खेळाडू त्याचबरोबर आयोजन कमिटी मान्यवर या सर्वांच्या वतीनं प्रिन्स गायकवाड अर्थातच बंट्याला या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. विनीत पाटील खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका. उद्या आपल्याला OPL खेळायचे आहे. उद्या किती षटकामध्ये ते मारा. अश्विन पाटील दमदार फलंदाज. बालाराम शेठ गायकवाड साखली मैदान. एस सुवीर ट्रान्सपोर्टचे ओनर संजूबाई गायकवाड यांची टीम मध्ये देखील तुम्हाला उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांना दिल्या आपण शुभेच्छा देऊया. चला आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा झालाय बंट्याचा अर्थातच प्रिन्सचा वाढदिवस सोहळा संपन्न झाला आणि सुरुवात झाली आहे बघा. आज पहिला केक इथून मात्र कापला गेलाय प्रिन्स गायकवाड बंट्याचा. आज त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचा दिवस. रुपेशजी गायकवाड यांचे सुपुत्र त्यांच्या आजोबा देखील इथे आहेत बघा. सुरेशजी गायकवाड
आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं बंट्याचा वाढदिवस साजरा होताना पाहतोय. तर चतुर्थ क्रमांक सांघिक पारितोषिक आपले खेळाडूंसहित आपले समर्थक कोणी आले तरी चालतील, परंतु फोटो काढताना मस्त आपण पाहुण्यांना सोबत घेऊन व्यवस्थितरित्या आपण फोटो काढायचा आहे. अर्थातच हा फोटो तुम्हाला तुमच्या आठवणीत राहील. चतुर्थ क्रमांक मानकरी ठरलाय. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. संघाचं नाव आहे जय हनुमान करंजाडे. बरं गणपती बाप्पा. एकदा जोरदार टाळ्या. जय हनुमान करंजाडे. 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ क्रमांक. वेल प्लेड सनी कैकाडे अँड ऑल ऑफ यू. सूरज, अजय, शैलेश, प्रतीक, ऑल ऑफ यू वेल प्लेड. बली भोईर त्याचबरोबर मंगेशजी शेलार, ऑल ऑफ यू जे समर्थक आहेत सर्वांचं. विनायक पोपेटा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. जय हनुमान करंजाडे. बोला बजरंग बली की. बरं गणपती बाप्पा. अभिनंदन. महेशजी गवाणकर यांच्यासोबत फोटोग्राफी. चला धीरज पाटील आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान धीरज पाटील, त्याचबरोबर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विनायक पाटील आणि युवा उद्योजक प्रकाश वाजेकर याला तिघांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मनकोश नाईक इथे आहेत. आज त्यांच्या वतीनं आपल्याला मालिका वीर म्हणून सोन्याची चैन पुरस्कृत राहिले. मी विनंती करतोय धीरज पाटील, विनायक पाटील आणि प्रकाश वाजेकर आपण यावं.
पुढील पारितोषिक सांघिक आहे तृतीय क्रमांक. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय सांज सायरा 11 वळवली संघ. चला वळवली टीम यायचं आपण. सांज सायरा सर्व टीम. रोख रक्कम 25,000, आकर्षक ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मुकेश शेलाटकर आणि टीम. बरं गणपती ते सँडी SDC अर्थात सँडी डीजे मंडप अँड डेकोरेटर्स यांनी पॅक केलेला हा संघ सांज सायरा 11 वळवली. आणि बघा सूरज जो डीजे मास्टर आणि त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स आहे ना, आज खास करून ओवळ्या आयोजकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार सूरज. कारण जसं सांगितलं तसं दरवर्षी सूरजला आपण स्क्रीनवर पाहू शकाल. रायगड मधला 1 नंबर मंडप डेकोरेशन आणि ओवला मैदान म्हटलं तर फिक्स असतो त्यांचा. आणि राकेश सांगतायत की हा पहिला मंडप डेकोरेशन आहे की जो आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सांगू तसं इथे मंडप डेकोरेशन करतो. एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी. खूप चांगलं मोरिया, खूप चांगलं. बघा आम्हाला सँडी सूरजनं देखील खूप मदत केली. हे भव्य दिव्य मंडप डेकोरेशन आपण पाहता त्यांचं मी मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर त्यांचा मोठा बंधू देखील संदीप डीजे, सँडी डीजे, SDC सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर पुढील पारितोषिक आहे द्वितीय अर्थातच दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आणि रोख रक्कम आहे 50,000 आणि तो मानकरी ठरलाय नवतरुण मित्रमंडळ वरचवले पुरस्कृत शिवशंभो वरचवले. अखंड हरिनाम सप्ताह 16 या वरचवल्या गावामध्ये साजरा होत आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह 16 होत असताना बघा खरं तर आज संपूर्ण वरचवला गाव आणि त्यांचे सर्व खेळाडू या मैदानावर खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला. मागच्या वर्षी सकाळी 7 वाजता ट्रॉफी घेतली. या वर्षी लवकरात लवकर स्पर्धा. संगम मग कोण बोलतोय? संगम ॲडव्होकेट असतो. ॲडव्होकेट संगम घरात खरं तर मागील वर्षी देखील तुम्ही खूप चांगलं खेळ दाखवलात. म्हणजे हा लकी मैदान आणि आज तुम्ही फायनलच्या फेरीमध्ये उपांत्य फेरीमध्ये आज ज्या पद्धतीने खूप चांगला खेळ केला आणि फायनलमध्ये तुम्हाला थोडंसं उपविजेता ठरलात. काय म्हणाल? भातांचं पण लकी ग्राउंड आहे, आमचं पण लकी. त्यांचं जरा जास्त लक चाललंय म्हणून ते जिंकले आज. लक नाहीये इथे, परफॉर्मन्स आपल्याला द्यावं लागतं. लक फॅक्टर असतो परंतु एकंदरीत तुम्ही कमी कुठे पडलात? आमच्या रन कमी पडल्या थोड्या रन अजून 15 झाले असते एक्स्ट्रा तर आमची चांगली फाईट झाली असती. डेफिनेटली या आयोजनामध्ये खेळण्याची मजा कशी वाटली? आयोजन कसं वाटलं? आम्ही कुठे खेळत नाही पण आपला आर्या स्पोर्ट्सचं जेव्हा आयोजन असतो तेव्हा 100% खेळतो कारण की इथे खेळायला मजा वेगळी असते. या बात, एकदा जोरदार टाळ्या संगमसाठी. ही खेळण्याची मजा वेगळी असते. उदय, आज तुम्ही सिनियर प्लेअर होता, तुमचा संघ खरं तर फायनलमध्ये थोडासा पराभूत झाला म्हणजे पराजय झाला. काय म्हणाल या पराजयाच्या मागचं कारण काय? खेळाडूंना थोडी थकावट वाटत होती कारण जेवले पण नव्हते ते. जर जेवले असते तर अजून म्हणजे सुस्तावले असते त्याच्यामुळे ते जेवणच केलं. त्यांना थोडी एनर्जी कमी वाढली
आणि लगातार समजा आज 3 सामने झाले त्याच्यामुळे थोडी थकावट जाणवली आणि 6 ओव्हरचा जरा म्हणजे काय आलं की बऱ्याच टुर्नामेंटमध्ये 6 ओव्हरचा खेळलोच नव्हतो गेम, त्याच्यामुळं थोडी माइंडमध्ये गफलत झाली की आता नक्की काय करायचं. जर म्हणजे थोडं फरक पडला आम्हाला 6 ओव्हरचा, कारण आता ते गेम राहिलाच नाही 6 ओव्हरचा कुठे, अचानकपणे 6 ओव्हरचा पहिल्यांदा गेम आला, त्याच्यामुळे आम्हाला थोडं हे झाला. उदय, आज तुम्ही जी टोपी परिधान केलीत, कपिल देव, रवी शास्त्री, पुराणे खेळाडू, जुने आंतरराष्ट्रीय, काय रहस्य आहे या कॅपचं? गेली 3 वर्ष मी टोपी वापरते. हा चिंचपाड्या गावचा तो चाचू आहे, त्याच्या म्हणजे त्यानं त्याची टोपी बघून मी यूज केली, तर छान वाटतंय. जरा उन्हामध्ये पण खेळायला जरा थंड वाटतं, त्याच्यासाठी जरा सूट वाटते. थँक्यू, क्या बात आहे. नक्कीच बघा, ही कॅप आपण लॉर्ड्स मैदान, जुने कपिल देव, रवी शास्त्री, मांजरेकर, हे म्हणजे ज्या वेळचं क्रिकेट तशी या कॅप्स परिधान केल्या जात होत्या. थँक्यू सो मच उदय गरत यांच्यासोबत आपली चर्चा झाली आहे. पहिला क्रमांक देण्यापूर्वी तर मालिकावीर हे पारितोषिक देण्याकरता मी आमंत्रित करतोय धीरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विनायक पाटील, त्याचबरोबर प्रकाशजी वाजेकर आणि मनकुश नाईक, या सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर सोन्याची चैन आहे आणि सोन्याची चैन बघा सलग 3ऱ्या वर्षामध्ये देखील पाहायला मिळते. खूप चांगली मोठी चैन आहे बघा. सोना आज 60,000 प्रतितोला आहे, 60च्या पण वरती गेलाय. 62,400 आताचा भाव आहे लेटेस्ट. 916 होलमार्क. होलमार्क म्हटलं तर बघा तुम्हाला फक्त 8% काहीतरी कपाट आहे, कपात कमी असते. होलमार्क म्हणजे प्युअर शुद्ध सोनं. आणि बघितलं आपण पूर्णपणे स्क्रीनवर, ही सर्वप्रथम चैन देण्याचं धाडस ज्याने दाखवलंय, हृदय मोठं केलं, मन मोठं केलं, ज्यांचं मन नेहमीच खुश असतो, नावाप्रमाणे मनखुश नाईक, धीरज पाटील, विनायक पाटील, प्रकाश वाजेकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्व दानशूर कार्यकर्त्यांसाठी. धन्यवाद. आणि तो कोण आहे मानकरी? मी पब्लिकला विचारेन, आमच्या प्रेक्षकांना विचारेन, खेळाडूंना विचारेन, कोण आहे मालिकावीर गोल्डन चैन अर्थात सोन्याच्या चैनीचा? अजून कोण? एकच काय? अलंकार? बाया शेट खेळलाच नाही. किरण घरात. अजून किती नाव येतात? सिद्धेश मुंगाजी पण खेळला नाही, उद्या खेळणार आहे. तर मानकरी सोन्याच्या चैनीचा अर्थातच मालिकावीर, त्याच्या खेळीचा पूर्ण मी इतिहास सांगेल. 40 चेंडूमध्ये 86 धावा, 8 षटक, 57 धावा देत 7 विकेट, असा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे. परंतु तत्पूर्वी ज्या संघाला पुरस्कृत राहिले याचं श्रेय देऊया नवतरुण मित्र मंडळ वरचेवले पुरस्कृत शिवशंभो वरचेवले संघाचा हिटमॅन रोहित घरात. बरं गणपती तर बघा गोल्डन चैन अर्थात सोन्याच्या चैनीचा मानकरी ठरलाय.
तर खेळाडूचं नाव आहे रोहित आणि यांच्या वडिलांचं नाव काय आहे माहित आहे का? उत्कृष्ट लिजंड प्लेयर जयदास. जयदास घरत यांचे सुपुत्र रोहित घरत. आज जयदास आम्ही अंपायरच्या भूमिकेत बऱ्याच वेळा पाहिलाय. फास्टर बॉलर. रोहित थांबायचं थोडं. फास्टर बॉलर त्याचबरोबर जयदासनं आमच्यासोबत खेळत असताना खूप षटकार देखील ठोकलेत. आज आपल्या वडिलांचा खरं तर या टेनिस क्रिकेटचा वारसा जपलाय रोहित तुना. काय म्हणशील एकंदरीत या चैनीचा सोन्याच्या चैनीचा मानकरी ठरलात, कसं वाटतं तुला? नक्कीच आनंद तर खूप होतोय, पण आता माझे वडील जर इथे असते तर मला वाटतंय घरी त्यांनी फुल एन्जॉय केला असता, पण आताच ते 5-6 महिन्यापूर्वी आमच्यातून निघून गेले आणि गंतो वाटतंय आम्हाला. डेफिनेटली हे बक्षीस डेडिकेट कोणाला करणार? डेफिनेटली तुझ्या वडिलांनाच. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. रोहित काय म्हणशील? खंत वाटते नक्कीच, आम्हालाही माहीत आहे वडिलांची जाणीव कोणाला आज त्याच्या खरं तर कडे बघितलं तर अश्रू आवरत नाही आहे, कारण वडिलांची आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून का झाली? कारण जयदासनं मैदानं गाजवली आहेत आणि आज त्यांचा मुलगा तो सांगतोय की आज जर वडील असते तर त्यांच्या आनंदाला खरं तर पारा उरला नसता, गगनात मावेन असं आनंद झाला असता. रोहित चैन मिळाली आहे, चांगला खेळ झाला. एकंदरीत या मैदानावर खेळण्याचा तुझा आनंदही खूप चांगला राहिला. मैदानावर खेळताना ज्या आयोजकांनी आमची खेळपट्टी बनवली असते, तू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही भूमिका चांगल्या केल्यात. काय म्हणशील संपूर्ण खेळपट्टीबद्दल, मैदानाबद्दल? प्रथमतः आमचा जो खेळ झाला टीमवर्क, आमच्या सर्व प्लेयरनी चांगला केलं आणि माझी प्रॅक्टिसला मला 5-6 मॅचला बॉल लागत नव्हता मॅचसाठी, तर विघ्नार्थ ग्रुपने नेट जो बांधलाय आमच्या इथे, ते बोलवते का तू ये, तुझ्या बॅटला बॉल लागत नाही, तू ये इथं खेळ, आम्ही तुला बॉल टाकतोय, तू थोडा फॉर्ममध्ये. आणि मी त्यांना बोलेल का धन्यवाद, तुम्ही मला ते बॉल तिथे टाकले नेट्समध्ये, त्याचा फायदा मला आज झालेला आहे. डेफिनेटली रोहित, मी एकच प्रश्न विचारेन की नवतरुण मित्रमंडळ आज या ग्रुपनं तुम्हाला पुरस्कृत केलात, काय म्हणाल त्या मंडळाबद्दल? मंडळ तर खूप सुंदर चांगलंच आहे आणि मला वाटतं 2 इंट्या टाकल्या त्यांनी नवतरुण मित्रमंडळांनी इथे, आणि 2 वेळा 2-2 नंबरचे आम्ही मानकरी ठरलो. आता त्यांचा धन्यवाद करतो की आमच्या इंट्या टाकल्या, कारण की टीमच्या इंट्या इथे भरपूर कमी पडत होत्या शुशंभ, पण त्यांनी 2 इंट्या टाकल्या आणि त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. या बात एकदा जोरदार नवतरुण मित्रमंडळाचं देखील आणि धन्यवाद, अभिनंदन. रोहित घरत हिटमॅन ठरला, मालिकावीर, सोन्याच्या चैनीचा आणि आकर्षक ट्रॉफी. तर आदरणीय मंगेशजी वाकडेकर या मैदानावर आता त्यांचं आगमन झालंय, कारण आपली स्पर्धा एवढ्या लवकर संपली त्यांनाही माहीत नसेल कदाचित बऱ्याच पाहुण्यांना. योग्य वेळामध्ये योग्य आयोजन कमिटीच्या वतीनं झालेलं हे आयोजन. तर मंगेश वाकडेकर, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिला क्रमांक. परंतु आज अजून एक आनंदाचा दिवस म्हणजे आमच्या उले गावातील उद्योजक, युवा उद्योजक, उच्च शिक्षित रणजितभाई म्हात्रे यांचा वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. महेश गव्हाणकर, रुपेशभाई गायकवाड, राकेशजी गायकवाड, नंदराज शेठ मुंगाजी, मनकुश नाईक, गजानन भाऊ, आमचे ऑल टीम मेंबर सर्वांच्या वतीनं रणजितभाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच दरम्यान मंगेश वाकडेकर यांचे इथे आगमन झालंय. खरं तर रायगड प्रीमियर लीगचे आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे, अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज बघा उशीर का होईना, परंतु प्रथम क्रमांकाचं बक्षीस बाकी असताना आज ते बरोबर या ठिकाणी उपस्थित दाखल झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जी LED स्क्रीन बघा, भव्य स्क्रीन आपण पाहतोय, ते आजच्या आज आम्हाला उपलब्ध करून दिली ते मंगेशजी वाकडेकर, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मी विनंती करेन आमचे आयोजक मंगेशजी वाकडेकर यांना आपण सन्मानित करावं. नंदराज शेठ मुंगाजी, आमचे आयोजन कमिटी सर्व, मनकुश नाईक, गजाननजी पाटील, आज भरपूर प्रेम दिलं गजानन पाटील साहेबांनी, भरपूर प्रेम दिलं नंदराज शेठ मुंगाजी यांनी, भरपूर प्रेम दिलं चंद्रकांत भोईर, अर्थातच भातान. तुमचं आम्ही कॉमेंटेटर मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण खूप प्रेम दिलात तुम्ही. आमच्या कलेची दात, कलेची वाव तुम्ही घेतली आणि आम्हाला देखील वैयक्तिक पारितोषिकं दिलीत. कॉमेंटेटरसाठी गजानन पाटील, चंद्रकांत भोईर,
नंदराज शेठ मुंगाजी, आपल्या सर्वांचं मनापासून आभार. तर स्वागत होते मंगेशजी वाकडीकर यांचा या ठिकाणी सन्मान झाला. योग्य वेळ जरी वेळ नसेल परंतु वेळात वेळ काढून थोडा का वेळ इथे आमच्या स्पर्धेमध्ये दिलात त्याबद्दल तुम्ही आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. बघा आज आर्या स्पोर्ट्स ज्या मैदानावर ज्या वेळी खेळत असतो तर आर्या स्पोर्ट्सला नेहमीच पाठीराखे म्हणून राहिले, खंदे समर्थक राहिले, पूर्ण पाठिंबा देणारे नंदराज शेठ मुंगाजी, त्याचबरोबर गजाननजी पाटील, मनकुजी नाईक, राकेशजी गायकवाड, रुपेशजी गायकवाड, खरं तर यांचा नेहमीच संजयभाई गायकवाड, शेखर भाऊ असतील, आमचे विराट भाऊ असतील, आमचे किरण घरात असतील, कोहिंजाचे अरुण कडव, अमय असेल, सर्वांचं नवतरुण मित्रमंडळ वर्चवले आणि ते उपस्थित संदीपभाई, रोशन भाऊ, सर्व राजा शेठ, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण जो आज आर्या स्पोर्ट्सवर प्रेम दाखवता तो तसाच राहावा, सतत त्याच पद्धतीनं तुम्ही प्रेम द्या हीच आपणास विनंती. आणि जाऊया चॅम्पियन या स्पर्धेतला रोख रक्कम 1,00,000 रुपये, आकर्षक ट्रॉफीचा विजेता, या चषकावर नाव कोरलं, त्या चषकाचं नाव आहे सिद्धेश ट्रॉफी. आमदार चषक 2024 उरण पनवेल आमदार आणि सिद्धेश ट्रॉफीचा विजेता, पहिल्या क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्री दत्त भातान. वेल प्लेड. ठोक डीजे. भाई एक नंबर